ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. सचिन चोरगे आणि सतीश सुकांडे ही जोडी मैदानावरती. पहिला बॉल जय यांचा शरीरावरती आदळलाय. अपील देखील हलकीशी केली आपण पाहिलं. गोलंदाजाने लेग बाईटच्या माध्यमातून पहिली धाव इथे धावपलकावरती अर्जित केली गेली आहे. एक धाव धावपलकावरती आहे. टॉस जिंकलाय आपण पाहतो जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघाने आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत मैदानावरती. आणि शिवप्रेमी शिरगाव संघाला फलंदाजीचं आमंत्रण त्याने पाठवलं होतं आणि फलंदाजीसाठी शिवप्रेमी शिरगाव संघ मैदानावरती उतरला. सचिन चोरगे आणि त्यांच्या जोडीने सतीश सुकांडे ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज जय आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा दाखल झालेत. जोरदार अपील पंचांकडे. बॅटचं एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. फर्स्ट फ्लो टीम शिवप्रेमी शिरगाव. एक धाव धावपलकावरती आहे. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. राईट आर्म विकेट वन साइडला मिड विकेट रिजनला आपण पाहतोय मिस फील्ड झाली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने गेलेत आणि येथे 2 धावेंचा प्रयत्न झाला. 2 धावा अतिशय सहज पूर्ण होतील. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. थोडेसे नाखुश आपण पाहतोय जय. 3 धावा धावपलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. सेकंड राऊंडची मॅच इथे प्रत्येक मुवमेंटचं एक वेगळं महत्व आहे आणि हे प्रत्येकाला माहिती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जय. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. दॅट इज जबरदस्त बॉल होता. अप्रतिम अँगलनं आपण पाहिलं. राऊंड विकेट गोलंदाजी करतायत जय. वेग देखील होता. लेंथ अगदी पुढे होती परंतु अँगलनं इथे मात दिली आहे फलंदाजाला. अँगल आणि वेग खूप महत्वाचा या बॉलचा होता. तिथे फलंदाजाला चकवा दिलाय. 4 मुंड्याचीत. मराठीत सांगायचं झालं तर चारोखाण्याचीत आपण बोलतो परंतु मराठीमध्ये 4 मुंड्याचीत फलंदाज. टॉट बॉल. 3 धावा धावपलकावरती. बॅट बदलली जाते. नशीब बदलेल का. सतीश सुकांडे अजून चांगली स्टार्ट इथे मिळाली नाहीये. बॅट आणि बॉलचा पाहिजे तेवढा चांगला संपर्क झाला नाहीये या इनिंग मध्ये. तुम्ही पाहिलं सचिन चोरगे असतील किंवा मग वैभव असतील. राऊंड द विकेट ऑन साइडला. यावेळेस क्षेत्ररक्षणला. ओ क्लोज कॉल. रिस्क सोबत रिवार्ड आपण पाहतोय इथे. अतिशय क्लोज होता स्टंपचा बॉल आणि फलंदाज बालंबाल तिथे बचावलेत. चिकी सिंगल पूर्ण झाली आहे. रिस्क सोबत रिवार्ड इथे मिळालाय. 4 धावा धावपलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. चार धावा धावपलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. अँगल बदललाय. हा बॉल फुल टॉस आहे. हवेत गेलाय. इनफिल्डला क्लिअर केलं. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावत आहेत आणि हा बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार साधावा. चेक केलं जाईल हा बॉल वेस्ट हाईटच्या वरती होता का
हे चेक केलं जाईल तिसऱ्या बंधांच्या माध्यमातून. हा नो बॉल असेल. वेस्ट हाईटच्या वरती क्रीजमध्ये पाय होता आणि नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असेल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. ऑन साइडला फटका आपण पाहतोय चांगला डीप मध्ये. प्रोटेक्शन. एक धाव पूर्ण होईल. एकच धाव इथे मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. बारा धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गावदेव स्पोर्ट गावदेव स्पोर्ट डोंगर न्हावे या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. सचिन चोरगे यांच्या बॅटमधून एक षटकार आला. 3 बॉलमध्ये 8 धाव्यांवरती ते नाबाद आहेत आणि 3 बॉलमध्ये 3 धावा इथे वैभव यांनी बनवल्यात. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम डोंगर नावे संघ आपल्याला विनंती आहे थोडीशी घाई करा. अपील पंचांकडे आणि इथे नॉट आउट पंचांनी कळवले. अगदी जास्ती वरती लागला होता पायावरती बॉल. हाईट फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे तिथे. हिटिंग ऑफ द बॉल आपण त्या गोष्टी देखील खूप मॅटर करतात LBWच्या विकेटमध्ये. ओ हा बॉल देखील कमालीचा. बॅट स्विंग तर खूप वेगानं झालं. असं वाटलं बॅटचा आणि बॉलचा संपर्क जर झाला असता तर बॉलचे 2 भाग झाले असते, परंतु 2 बॉल लगातार डॉट टाकलेत. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज प्रशांत यांनी. 4 षटकांची मॅच आहे आणि इथे द्रुत गती सामने तुम्हाला पाहायला मिळतील. 4 षटकांची मॅच म्हणजे. गोलंदाज प्रशांत. नो बॉल आणि बॉल इथे जाईल आपण पाहतोय. काऊ कॉर्नर सीमारेषच्या पलीकडे मॅक्सिमम इथे धावा मिळतील तब्बल 7. पुन्हा एकदा नो बॉल वरती षटकार आलाय आणि या मॅच मध्ये हे चित्र तुम्हाला खरं तर या स्पर्धेमध्ये 2 वेळा आपण पाहिलं साईड टच. सिद्ध आपण पाहतो साईड लाईनला गोलंदाज टच झालेत. नो बॉल पंचांनी पुन्हा एकदा कॉल केलाय आणि या बॉलवरती देखील 7 धावा प्राप्त होतील. पहिले 2 बॉल निर्धाव होते आणि त्यानंतर नो बॉल वरती षटकार लागला. या अगोदर देखील आपण पाहिलं नो बॉल वरती षटकार आला होता. सचिन चोरगे फलंदाजी करतायत आणि जेव्हा जेव्हा नो बॉल येतो तेव्हा तेव्हा गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा ते राहिलेत. पुढचा बॉल फ्री हिट असेल. इथे फुलरलेनचा बॉल बॅटवरती व्यवस्थित चढला नाहीये. एका धावेची प्राप्ती होईल. ओ इथे फेकी का केली आणि
2 धावा इथे प्राप्त होतील. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं, जिथे 1 धाव आली असती. पहा, छोट्या छोट्या चुका तुम्हाला महागात पडतील. आम्ही नेहमी सांगतो, मी एक उदाहरण, टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. आणि या छोट्या छोट्या चुका तुम्हाला महागात पडतील. तुम्हाला कधी इथे बाजूला डोंगर आहेत, डोंगराने कधी कोणाला ठेस लागली का? नाही लागत. तुम्हाला छोट्या दगडाने ठेस लागत असते. छोट्या चुका ह्या टाळणं गरजेचं आहे. बरेच वेळा आपण बोलत असतो की ती चूक खूप छोटी आहे, परंतु असं म्हणतात ना, गोष्ट छोटी डोंगरा एवढी. छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते. ओ, स्टंपच्या अगदी जवळून बॉल आलाय आणि वाईड बॉल आपण पाहतोय. पंचांनी घोषित केला. विराट कोहली बॅटिंग करत होता आणि बांगलादेश विरुद्ध मॅच होती. रिचर्ड केटलब्रो समोर होते आणि तिथे एक डिसिजन असं वाटलं सर्वांना तो बॉल वाईड आहे, परंतु मी पाहिलं रिचर्ड केटलब्रो यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ट्रिगर मोमेंट तुमची महत्त्वाची आहे. चान्स तुम्ही कुठे घेता, तिथून ते काउंटिंग होत असतं. यावेळेस आपण पाहतोय पिकअप शॉट स्क्वेअर लेग रिजनला. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. रिषभ पंतची आठवण करून देणारा हा फटका आलाय सचिन चोरगे यांच्या बॅटमधून. मॅक्सिमम सिक्सर. अठ्ठावीस धावा धावपलकावरती आक्रमण केले. या ठिकाणी फलंदाज सचिन चोरगे यांनी या इनिंगमध्ये 8 बॉलमध्ये 22 धावेंवरती ते नाबाद आहेत. यावेळेस देखील प्रहार केलाय. गॅप मध्ये बॉल आपण पाहतोय. खाली इलाका वहा कर दिया धमाका. आडव्या बॅटने प्रहार, पुलचा पॉवरफुल फटका आणि बॉल गोल झालाय. डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे चौकार. माऊली लाईव्ह इव्हेंट आपण पाहतो, त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. आमचे डीजे मास्टर, त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. आमचं पंच मयूरजी मार्के सर असतील, मंदार राणे असतील, त्यांचं कौतुक आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर आहेत, परंतु बॉल फक्त सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहतील. क्षेत्ररक्षक बनलेत दर्शक. आणखी एक बॉल गेला आउट ऑफ द पार्क. वन मोर बिग हिट. सिक्सर. 38 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि इथे आपण पाहतोय सचिन चोरगे यांनी खूप कमालीची इनिंग खेळली आहे. 187 चौकार, 143 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लागलेत. 38 धावा धावपलकावरती. 10 बॉलमध्ये 320च्या स्ट्राईक रेटनं 32 धावांची खेळी केली आहे सचिन चोरगे यांनी. 38 धावा धावपलकावरती अफलातून बॅटिंग केली आहे या मॅचमध्ये. सचिन चोरगे वेगळ्या झोनमध्ये खरं तर आपण पाहतो फलंदाजी करताना मी खूप आगळे वेगळे फटके त्यांच्याकडे आहेत, परंतु तो प्रयोग आज या मैदानावरती आतापर्यंत झाला नाहीये. रॅम शॉट खेळण्यासाठी माहीर आहेत सचिन चोरगे, परंतु इथे आपण पाहतोय आडव्या बॅटने खूप धुलाई केली आज गोलंदाजांची. 38 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 38 लॉस ऑफ द 1 विकेट. 2 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे आणि या 2 षटकांमध्ये विकेट शोधावे लागतील. जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघाला देखील विकेट शोधणं खूप गरजेचं आहे. शिवप्रेमी शिरगाव संघानं खूप चांगली फलंदाजी केली. टॉस जरूर जिंकलाय आपण पाहतोय डोंगर नावे संघानं, परंतु फलंदाजी चांगली केली आहे शिवप्रेमी शिरगाव संघानं. दीपक शेळके आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. इथे गरज आहे त्यांच्या एका इकॉनॉमिकल स्पेलची. त्यासोबत विकेट देखील शोधावे लागतील. पहिला बॉल हवेत गेलाय. गोलंदाज बॉलच्या खाली कॉट हँड बोल्ड. विकेटची आवश्यकता होती. पार्टनरशिप ब्रेक केली. इथे आपण पाहतोय गोलंदाज दीपक शेळके पहिल्या बॉलवरती सफलता मिळवतात. विकेट.
दाखल झालेत. पाठीमागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ते होते. 8 बॉलमध्ये 22 धाव्यांची खेळी त्यांनी केली होती, परंतु या मॅच मध्ये 10 बॉलमध्ये 32 धाव्यांची खेळी केली आहे सचिन चोरगे यांनी. फुल टॉस बॉल, चांगला फटका, लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक जय, थोडंसं फंबल झालंय परंतु स्वतःला बॅक करतायत. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 39. इथे प्रत्येक एक धाव रोखण्याचा प्रयत्न करतील डोंगर नावे संघाचे खेळाडू आणि 1-2 मोठे फटके अजून देखील कसे शोधता येतील तो प्रयत्न करणारे बॅटिंग करणारी टीम अर्थात शिवप्रेमी शिरगाव संघ. मेजर सचिन चोरगे काय इनिंग या मॅच मध्ये खेळली आहे. 10 बॉलमध्ये 32 धावा. आक्रमण, वन मॅन आर्मी, कमालीची बॅटिंग. क्रिकेट इज अ टीम गेम, टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. चांगली भागीदारी सुरू होती परंतु या अगोदर विकेट देखील आपण पाहिली आहे. नवीन फलंदाज दर्शन मैदानावरती आले, ते देखील सचिन चोरगे यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न इथे करतायत कारण आक्रमण त्यांनी केलंय या मॅच मध्ये, या डावामध्ये. गोलंदाज दीपक शेळके आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळलेत बॉलला. क्षेत्ररक्षक ओ, आणि बॉल जाईल डीप फाईन लेग सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार आलाय. प्री डिटरमाइंड स्ट्रोक. बॉल येणे होते आणि त्यानंतर लेंथ तिथे पाहिली, शॉर्ट जस्ट शॉर्ट ऑफ लेंथ होती आणि त्या बॉलवरती आपण पाहतोय लेफ्ट शॉटच्या माध्यमातून चौकार वसूल केलाय. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 43. सचिन चोरगे सरांना सुपला शॉट साठी ओळखलं जातं. सूर्यकुमार यादवनं देखील त्याची दखल घेतली. मुरबाडकरांसाठी अभिमान योगेश वाघ. ओ, यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. मुंबई इंडियन्सचं आपण पाहिलं आणि त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती देखील सुपला शॉटची चर्चा राहिली आणि सूर्यकुमार यादव यांनी देखील चर्चा केली त्या फटक्याबद्दल. सुपला शॉट. ओ, यावेळेस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. प्ले अँड मिस. बॅट स्विंग तर खूप वेगाच झाली आहे परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 44 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक खूप वेगाने पुढे गेले. त्याला कुठेतरी आता ब्रेक लावण्याचं काम इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमला करावं लागणार आहे आणि यष्ट्यांच्या वरून हा बॉल गेलाय का चर्चा सुरू आहे पंचांसोबत. वाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव इथे मिळेल. डाऊन द लेग हा बॉल, व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती. पंचांचं लक्ष कुणीही विचलित करू शकत नाही. म्हणजे विराट कोहली किंवा सचिन तेंडुलकर जरी मैदानावरती खेळत असेल तरी देखील पंचांना तुम्हाला इन्स्ट्रक्शन देता येत नाहीत. ते मॅच ऑफिशियल आहेत. शरीरावरती हा बॉल आदळलाय. एका धावेचा इथे प्रयत्न झालाय आणि एक धाव सफलतापूर्वक इथे पूर्ण झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. लेग बाईच्या माध्यमातून ही धाव आली. धावफलकावरती धावा असतील 46. 46. लॉस ऑफ द 2 विकेट. एक बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकामधला. 46 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज दीपक शेळके गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पाठीमागच्या षटकामध्ये खूप जास्ती ताबडतोब बॅटिंग पाहायला मिळाली होती आपण पाहिलं सचिन चोरगे यांची, परंतु या षटकामध्ये धावगतीला थोडासा ब्रेक लावलाय दीपक शेळके यांनी. हा बॉल खूप महत्वाचा आहे. दीपक शेळके यांना माहिती आहे की आतापर्यंत खोऱ्याने धावा ओढल्यात प्रतिस्पर्धी संघाने, अर्थात शिवप्रेमी शिरगाव संघाने. तिथे कुठेतरी नियंत्रण लावणं गरजेचं आहे आणि ते नियंत्रण, तो ब्रेक लावण्याचं काम इथे गोलंदाजाने केलंय. इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. जय इंटरेस्टेड जरूर आहेत परंतु बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. दर्शन शिंदे यांच्या बॅट मधून देखील आलाय मॅक्सिमम आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय शिवप्रेमी शिरगाव संघाचं 50 पार. 52 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय.
2 धावा प्राप्त होतील. वेस्ट साईडच्या वरती हा बॉल होता. इथे 2 धावा प्राप्त झाल्या. 54 धावा धावफलकावरती. म्हणजे हे असं झालं, नो बॉलवरती विकेट म्हणजे हातीचे दात तुम्हाला माहिती आहेत, जे दिसतात ते खाण्यासाठी तो वापरत नाही. तसा प्रकार मैदानावरती देखील घडलाय. तुम्हाला दिसतंय झेल पकडला एज लागून, परंतु ती विकेट नाहीये, तो नो बॉल आहे. जसं हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे आपण मानतो ना, तशी ही विकेट आहे. तिथे फलंदाज बाद होणार नाहीये. झेल जरूर पकडलाय, परंतु फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. गोलंदाज दीपवीर बिराडे पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. फ्रीडच्या बॉलवरती फलंदाज 3 पत्तीने बाद होऊ शकतो. त्याच्यामध्ये रनआउट आहे. दुसरा आहे बॉल हिटिंग द टॉईस. 2 वेळा जर बॅटने बॉल मारला तरी देखील फलंदाज बाद होऊ शकतो. आणि तिसरा आहे त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. तुम्ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला जर अडथळा निर्माण केला तर तरी देखील तुम्ही बाद होऊ शकता. ओ खूप फाईन खेळलेत. फाईन लेग रिजनला बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेंथ वरती हा बॉल होता. हुक केलाय फलंदाजाने आणि इथे 4 धावा अर्जित देखील केल्यात. 58 धावा धावफलकावरती. दीपवीर बिराडे यांच्यावरती केले आक्रमण. ठोकलाय 4 चौकार. नाहीये, एकतर लेंथ अगदी फुलर लेंथ जातीये, अदरवाइज शॉर्ट ऑफ लेंथ वरती बॉल तिथे डिलिव्हर करतायत. या ठिकाणी आदरणीय श्रीमान देव मार्के साहेब आणि समाजसेवक आदरणीय मोतीराम सेठ जाधव या दोन्ही मान्यवरांचे इथे आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून दोघांचंही आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सहर्ष हार्दिक स्वागत इथे करतोय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, चप्पल झाले, फटका चांगला. डीप विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा प्रयत्न इथे झालाय. थोडंसं फंबल. तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. कदाचित ह्या एंडला धावबाद झाले असते तोरगे, परंतु तिथे बॉल लावला नाही विकेट किपरने आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 60. गडी बाद झालेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा धावफलकावरती आहेत. गणेश अप्पा मैदानावरती दाखल झालेत. फलंदाजीसाठी स्ट्राइक एंड वरती सचिन चौरगे. अपील झाली आहे पंचांकडे. डॉट बॉल आपण पाहतोय. हा देखील इम्पॅक्ट आपण पाहतोय स्टंप लाईनच्या बाहेर आहे. खरं तर हा बॉल डेंजर झोन मध्ये पडायला पाहिजे होता. दीपक सरांनी सकाळी चर्चा केली डेंजर झोनची. हा बॉल डेंजर झोन मध्ये नव्हता आणि डेंजर झोन मध्ये पडल्यावरती तो हिट झाला पाहिजे विकेटवरती. या 2 गोष्टी तिथे असतात. हा बॉल देखील प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट आलाय. बॅक टू बॅक 2 कंजेक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज इन अ रो. आवश्यकता होती या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमला की बॉल इथे डॉट आले पाहिजेत. 60 धावा ऑलरेडी बनल्यात, परंतु एखादा मोठा फटका शोधणं टीमचं त्याच्यामध्ये देखील हित आहे हे सचिन चोरगे यांना देखील माहिती आहे.
ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेला, डीप मध्ये प्रोटेक्शन, एका धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय, 2 धावा पुन्हा एकदा सहज पूर्ण केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सचिन चोरगे माहीर आहेत. 2 धावा आल्यात, 62 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्रीमान समाजसेवक मोतीराम सेठ जाधव आणि साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आकाश बिराडे यांच्या शुभास्ते करणार आहोत. साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. बासष्ट धावा झाल्यात, 63 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे डोंगर नावे संघासमोर. 63 त्यांना बनवायच्यात. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये 63 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघासमोर. लक्ष थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही गोष्ट. सर्व गोष्टी ज्या खेळामध्ये शक्य आहेत तो खेळ क्रिकेटचा खेळ आहे, आणि ज्या खेळामध्ये वेळ बदलायला फार वेळ लागत नाही तो देखील क्रिकेटचा खेळ आहे. लक्ष आपण पाहतोय 63 धाव्यांचं लक्ष जरूर मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ नसते. इथे धावा बनवल्या जाऊ शकतात. 4 षटकांमध्ये 63 बनवायच्यात. दहिगाव संघ आपण या ठिकाणी आल्याचं रिपोर्टिंग आपण करायचंय. दहिगाव संघ आपण आल्याचं रिपोर्टिंग आपण करा, विनंती आहे. श्रीमान तुकाराम सेठ बांगर साहेबांचे इथे आगमन झाले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री गणेश दहिगाव संघाचे संघनायक आपण आल्याची नोंद इथे आपण करायची विनंती आहे. लक्ष इथे 63 धाव्यांचं आहे. 63 इज द टार्गेट. पहिलाच बॉल फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल झालंय. सचिन चोरगे खूप अंतर त्यांनी कापलं होतं. फेकी अप्रतिम आहे.
आणि एक खासियत आहे, सचिन चोरगे जोपर्यंत मैदानावरती आहेत 100% कमिटमेंट तुम्हाला पाहायला मिळेल, संपूर्ण समर्पण. हा खेळाडू वेगळा आहे. सचिन चोरगे आपण पाहतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. ऑन साइडला इथे मोठा फटका खेळायचा होता, फुलर लेनचा बॉल, लाईन मिस केली आहे, डॉट बॉल. प्रत्येक बॉल तुम्ही ऑन साइडला नाही मारू शकत, काही बॉल तुम्हाला ऑफ साइडला देखील खेळावे लागतील. म्हणून म्हटलं जातं की बॉलच्या मेरिटवरती तुम्ही क्रिकेट खेळा, बॉलचं मेरिट महत्वाचं आहे क्रिकेट खेळताना. 2 धावा धावपलकावरती आहेत, लक्ष खूप मोठं आहे. बॅकफुटला गेलेत, पॉइंटच्या डोक्यावरून आपण पाहतोय, पॉइंटच्या बाजूनी डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. 2 धावा पूर्ण झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि इथे 3 धावा पूर्ण होतील. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 5 धावा, 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय, इथे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवत जाईल. आपण पाहतोय डोंगरनावे संघावरती प्रत्येक बॉलवरती आता धावा त्यांना शोधाव्या लागतील. प्ले अँड मिस. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज दर्शन शिंदे यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक डॉट बॉल येताना आपण पाहिले. तानाजी वाईड यॉर्कर आपण पाहतोय, ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा हा यॉर्कर आपण पाहिला, हा देखील बॉल डॉट आलाय. इथे देखील अँगल सोबत खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय, परंतु काय गोलंदाजी केली आहे. 5च धावा धावपलकावरती इथे असणार आहेत. दर्शन शिंदे यांचं पहिलं षटक संपलंय आणि 5 धावा केवळ त्यांनी इथे खर्च केलेला आपण पाहतोय. बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावेंची आवश्यकता आहे 58. 18 बॉल 58 धावा. लक्ष कठीण जरूर, परंतु अशक्य नाहीये, त्याबद्दल आपण चर्चा करत होतो आणि चर्चा केली आहे देखील. या लक्ष्याचा पाठलाग करताना खेळाडूंना स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. जबाबदारीने जबाबदार फटके तुम्हाला खेळावे लागतील. खराब बॉल तुम्हाला डिफेन्स करावे लागतील, तिथे तुम्हाला धावा शोधाव्या लागतील. आणि ज्या वेळेस तुमच्या आर्कमध्ये बॉल येईल किंवा रडारमध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला मोठं तिथे आक्रमण करावं लागेल. धावा शोधण्याचा सोपा आणि सरळ मार्ग आहे. तर धावा शोधताना तुम्हाला चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे आणि चांगली फलंदाजी करण्यासाठी तुमचं फुल्ली कॉन्सन्ट्रेट आता धावा बनवण्यावरती असायला पाहिजे. 5 धावा धावपलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा प्ले अँड मिस, लाईन मिस केली आहे. आणखी एक डॉट बॉल. शफल होऊन खेळणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईक एंडचे फलंदाज आपण पाहतोय. तानाजी शिवाजी यांना सांगत होते की तुम्ही बॉलच्या लाईन मध्ये आले नाहीत आणि बॉलच्या लाईन मध्ये येणं खूप गरजेचं आहे. 5 धावा धावपलकावरती आहेत. इथे आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे डीपमध्ये प्रोटेक्शन पॉइंट रिजनला. 2 धावांचा प्रयत्न झाला आणि 2 धावा अगदी सहज इथे पूर्ण होतील. 7 धावा धावपलकावरती आहेत. 7 विदाउट लॉस. विकेट गमवली नाही अजून देखील, ही जमेची बाजू आहे जे गावदेसपूर डोंगरनावे संघाची, परंतु इथे धावा बनवणं खूप गरजेचं आहे. चांगला फटका लॉंग ऑफ रिजनला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉलच्या दिशेने आलेत. एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव खूप सहज पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 8 धावा धावपलकावरती. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावपलकावरती. एज लागलाय आणि शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. झेल टिप्लाय आली विकेट. फलंदाज बाद.
मग 2 मार्ग असते आणि धावफलकावरती धावा आहेत 9. फुलटॉस हा बॉल होता, त्याला केवळ दिशा दिली आहे आणि क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये. ते बनले दर्शक. निर्णय पंचांचा आपल्यापर्यंत येईल. हाईट फॅक्टर देखील चेक केला जाईल. फलंदाज क्रीज मध्ये होते. क्रीज मधून खेळत बॉल डीप झाला. षटकार असेल आणि 6 धावेंनी धावफलक पुढे जाईल. पंधरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण झालेल्या आहेत. बारा बॉल मध्ये 48 धावेंची आवश्यकता असणार आहे डोंगरनावे संघाला. वैभव सोकांडे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी 12 बॉल आणि 48 धावेंची अजून देखील आवश्यकता. पहिला बॉल समर इन डिलिव्हरी पडल्यानंतर मात्र इथे अतिरिक्त बाउन्स त्या बॉलला मिळाला नाही. पडल्यानंतर अगदी खाली बॉल राहिला. यष्टिरक्षकाचा वेध बॉलने घेतला. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. विकेटवरती निर्माण झालेले पॅचेस कारण यूज विकेट आहे आणि तिथे पॅचेस तयार होत आहेत आणि तिथे बॉल पडल्यानंतर मात्र अलॉंग दी ग्राउंड अलॉंग दी कार्पेट हा फटका ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. 16 लॉस ऑफ द 1 विकेट. शिवाजी आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती आहे. ऑन साइडला पिकअप शॉट. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. ट्रेडमार्क फटका आपण पाहतोय. फलंदाज शिवाजी यांचा. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. जी अपेक्षा ठेवली होती शिवाजी यांनी ती पूर्ण झाली आहे. फॉर्च्यून ऑलवेज विथ ब्रेव असं आपण ऐकलं काल दीपवीर सरांच्या माध्यमातून. 24 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 39 धावेंची आवश्यकता आहे. तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता है. ऑन साइडला प्रहार केलाय. गॅप मध्ये बॉल. काऊ कॉर्नर रिजनला एक टप्पा खाऊन ओव्हर दी लाईन जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 4 धावा.
7 बॉलमध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. 28 धावा धावफलकावरती. 7 बॉल आणि 35 धावा. हा बॉल खूप महत्वाचा. यावरती मोठा एखादा फटका शोधावा लागेल फलंदाजी करणारी टीम. ऑन साइडला बॉलला आपण पाहतोय फोर्स केला डीप मिड विकेट रिजनला. एक धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न इथे होणार नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. शेवटचे बॉल 6 शिल्लक आहेत आणि 34 धाव्यांची आवश्यकता. 6 बॉल आणि 34 धाव्यांची इथून अजून देखील आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थात डोंगर नावे टीमला 6 बॉलमध्ये 34 धाव्यांची आवश्यकता आहे. जांभुडे संघाचे संघनायक ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल इथे प्ले अँड मिस. डॉट बॉल आलाय. 5 बॉलमध्ये 34 धाव्यांची आवश्यकता आहे. प्ले अँड मिस इथे मात्र बॅटरनं स्ट्राईक सोडली आणि फलंदाज इथे अतिशय आरामात धावत होतील. विकेट आली. फलंदाज बाद. आणि अप्रतिम दर्जेदार सिक्सर आलाय इथे. फलंदाज दीपक शेळके यांच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावा.
वर्गात तुम्ही कसे सकाळी प्रार्थनेला उभे राहता तसे लाईनने उभे राहा, विनंती आहे. लाईनने उभे राहा, लाईनने सगळे लाईन लावा, लाईन. इथे आपण पाहतोय धाव मिळणार नाही आणि मोठा विजय इथे संपादित केलाय. शिवप्रेमी शिरगाव संघाने अभिनंदन टीम. शिवप्रेमी शिरगाव दोन्ही संघ हँडशेक करायचे, लाईनअप करून हँडशेक करा आणि त्यानंतर आपण मैदान सोडायचे. पराभूत संघ आणि विजयी संघ दोघांना विनंती आहे आपण लाईनअप करा आणि लाईनअप करून आपण हँडशेक करायचे. चला विनंती आहे शिवप्रेमी शिरगाव संघ आपण लाईनअप करा, लाईनअप करा, लाईनअप प्लीज. घोळक्याने जाऊ नका, लाईनअप करून जा सगळे, विनंती आहे. लाईनअप करून आपण जायचे, विनंती आहे. शिवप्रेमी शिरगाव संघ लाईनअप करा.